या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड। या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत ॲक्रोपोलिस सिस्टीम पुणे। नमस्कार, मी सुरेखा। तारा न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहूया आज दिवसभराच्या महत्त्वाच्या घडामोडी। पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशातील दुसरा सर्वोच्च पुरस्कार ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर देण्यात आला आहे। हा सन्मान स्वीकारल्यानंतर सोशल मीडियावरून पंतप्रधान मोदींनी ग्रीसचे राष्ट्राध्यक्ष आणि ग्रीक लोकांचे आभार मानलेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशातील दुसरा सर्वोच्च पुरस्कार ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर देण्यात आलाय। हा सन्मान स्वीकारल्यानंतर सोशल मीडियावरून पंतप्रधान मोदींनी ग्रीसचे राष्ट्राध्यक्ष आणि ग्रीक लोकांचे आभार मानलेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाले, मला ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर बहाल केल्याबद्दल मी राष्ट्राध्यक्ष कॅटरीना सॅकेलोरोपोलो आणि ग्रीसच्या लोकांचे आभार मानतो। यावरून ग्रीसच्या लोकांचा भारताप्रती असलेला आदर दिसून येतो। दक्षिण आफ्रिकेतील ब्रिक्स बैठकीत सहभागी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आता ग्रीसला गेले होते। गेल्या 40 वर्षात ग्रीसला पोहोचणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या चंद्रयान टीमची बंगळुरूमध्ये भेट घेतली। मी तुम्हाला भेटण्यास उत्सुक होतो असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या चंद्रयान टीमचं कौतुक केलं। तसेच चंद्रयान 3 जिथं उतरलं त्या जागेला शिवशक्ती पॉइंट नाव देण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या चांद्रयान टीमची बंगळुरूमध्ये भेट घेतली। मी तुम्हाला भेटण्यास उत्सुक होतो असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या चांद्रयान टीमचं कौतुक केलं। तसेच चंद्रयान 3 जिथे उतरलं त्या जागेला शिवशक्ती पॉइंट नाव देणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केलं। यावेळी मोदींनी शास्त्रज्ञांच्या कार्याला देखील सलाम केलाय। हा भारताच्या विज्ञान सामर्थ्याचा शंखनाद असून देशाला अभिमान वाटावा असा हा क्षण असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं। मोदी हे त्यांचा ग्रीसचा दौरा आटोपून थेट इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या भेटीला बंगळुरूला गेले आहेत। चंद्रयान 3 जिथे उतरलं त्या जागेला शिवशक्ती पॉइंट नाव देणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केली। ही जागा भारताच्या वैज्ञानिकांच्या कार्याची साक्ष देणारा असणार, तसेच ही शिवशक्ती जागा येणाऱ्या पिढीला प्रेरणा देईल। यातूनच भारताच्या इच्छाशक्तीचं दर्शन होणार आहे असंही यावेळी मोदी म्हणाले। 2024 ला मोदी सरकार उलथून लावा। मणिपूरमधील 2 समाजात संघर्ष निर्माण करून तेथे आया बहिणींची खुलेआम धिंड काढली जात आहे। परंतु ज्याच्या हातात सत्ता आहे त्यांना या घटनांकडे लक्ष द्यायला वेळ नाही। अशा सरकारला सत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूर पत्रकार परिषदेतून केलाय। 2024 ला मोदी सरकार उलथून लावा। मणिपूरमधील 2 समाजात संघर्ष निर्माण करून तेथे आया बहिणीची खुलेआम धिंड काढली जात आहे। परंतु ज्याच्या हातात सत्ता आहे त्यांना या घटनांकडे लक्ष द्यायला वेळ नाही। अशा सरकारला सत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेतून केलाय। राष्ट्रवादीच्या निर्धार सभेच्या निमित्ताने शरद पवार 2 दिवस कोल्हापूर दौऱ्यावर आहेत। आज सकाळी पंचशील हॉटेल इथं झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मणिपूर हिंसाचारावरून केंद्र सरकारवर निशाणा साधलाय। मणिपूर हिंसाचाराप्रमाणेच त्या शेजारी असलेल्या मिझोराममध्ये देखील हिंसाचार होत असताना आम्ही विरोधी पक्ष म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कारवाई करण्याची मागणी केली, मात्र अद्याप कोणतीही कारवाई केली नाही। पंतप्रधान विरोधी पक्षाशी बोलतच नाहीत असंही ते यावेळी म्हणाले। त्याच्या आजूबाजूच्या मिझोराममध्ये ही स्थिती आहे। मिझोराममध्ये काही लोकांनी हल्ले करायची तयारी घेतली। मणिपूर आणि त्याचे शेजारची राज्ये तिथे त्या होतं। आणि मला त्याही पेक्षा काळजी असते की मणिपूर थोडंसं वेगळे आहे। नॉर्थ ईस्टमधली बाकीची राज्य आहे तिथं शांतता राहिलेली नाही, तर त्या राज्याच्या पलीकडे चीनची सीमा आहे आणि चीनच्या सीमेवर भारतीय राज्यांच्यामध्ये अस्थिरता अस्वस्थता हे देशाच्या दृष्टीने धोक्यात आणि म्हणून आमची विनंती फार नव्हते
नरेंद्र मोदी साहेबांना हीच होती की काही करा आपण या प्रश्नांच्याकडे लक्ष द्या. दुर्दैवानं 3-3 महिने मणिपूरला स्त्रियांची धिंड काढली जाते, हल्ले केले जातात, दहशत आणली जातात आणि हे सगळं होऊन प्रधानमंत्री पार्लमेंट सुरू होण्याच्या आदल्या दिवशी अडीच मिनिटं फक्त याच्यावर बोलले आणि पार्लमेंटमध्ये काही बोलले. पण या प्रश्नामध्ये आमची अपेक्षा तरी जायला पाहिजे, पण त्यांना ते जाणं महत्त्वाचं वाटलं नाही आणि त्याच्याकडे त्यांनी कसं बघितलं ते दिसतं. म्हणजे देशाच्या सीमेच्या दृष्टीनं चिंताजनक. कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात झालेल्या राष्ट्रवादीच्या निर्धार सभेचे अध्यक्षपद श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी भूषवलं. हा आम्हाला आनंददायक धक्का होता, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शाहू महाराजांचे आभार मानले आहेत. कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात झालेल्या राष्ट्रवादीच्या निर्धार सभेचे अध्यक्षपद श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी भूषवलं. हा आम्हाला आनंददायक धक्का होता, अशा शब्दात राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी शाहू महाराजांचे आभार मानले आहेत. दसरा चौकात राष्ट्रवादीची निर्धार सभा शुक्रवारी संपन्न झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूरचे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज होते. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात पुरोगामी विचार आणि राजकीय भूमिका मांडली. याबद्दल शरद पवार यांनी त्यांचे आभार मानले आहेत. मला वाटलं होतं शाहू महाराज फक्त 2च शब्द बोलतील, मात्र ते सविस्तर बोलले. सर्व विरोधकांना त्यांनी दिशा दाखवली, त्यामुळे आम्हा विरोधकांना अधिक बळ मिळालं असल्याचं शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं. आम्हाला एक आनंदाचा धक्का बसला की त्यांनी अध्यक्षपद स्वीकारलं. या अध्यक्षपद त्यांनी स्वीकारणे ही फार उंची होती. त्याच्यानंतर त्यांचं आणि जयंतचं काय बोलणं झालं मला माहिती, पण त्यांचं बोलणं झाल्यानंतर ते बोलायला पुढे राहिले. काय मार्गदर्शन केलं तर काय केलं ते बरंच होते. पण मला असं वाटतं की बोलण्यामध्ये 2 शब्द बोलतील, पण ते सविस्तर प्रधान बोलले. त्यांनी एकंदर परिस्थितीचं विश्लेषण केलं. त्यांनी पक्षांतर करण्याच्या संबंधीची जी प्रवृत्ती आहे त्याच्या संबंधीचं स्वच्छ मत त्या ठिकाणी आणलं आणि जवळपास सगळ्या विरोधकांना त्यांनी एक दिशा दाखवली. आणि म्हणून आम्ही त्याचे आभारी आहोत की ते आले, याच्याबद्दल आनंद, ते बोलले, त्याच्यावर तो आनंद द्विगुणित झाला आणि ते सविस्तर बोलले. त्यामुळे तो द्विगुणीचा पुढचा काय तोफा तोही त्यांनी घातला. आणि हे कधी यापूर्वी पाहिलं नाही. गेले 50 वर्ष या गावात मी येतो, या कुटुंबाशी संबंध आहे. पण सार्वजनिक जीवनात कोल्हापूरकरांच्या समस्या असतील त्याच्यात ते येतात, पण राजकीय भूमिका एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी कधी घेतली पाहिली नाही की त्यांनी घेतली आणि विरोधकांचं उभारण त्यांनी वाढवलं. त्यामुळे आम्ही आभारी. इतर कोणाबद्दल बोलणं योग्य नाही. उद्याच्याला लोकांच्या इच्छेचा सन्मान करण्याची भूमिका त्यांनी घेतली. तर आम्ही इथं बसलेले तर आनंदीच होतो. पण त्यांची लोकसभा लढवायची इच्छा नाही आहे असं त्यांनी माझ्या कानावर घातलं. विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं कोल्हापूर येथील दसरा चौकात स्वाभिमानी निष्ठावंतांची निर्धार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेदरम्यान शरद पवारांनी थेट हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कोल्हापूर येथील दसरा चौकात स्वाभिमानी निष्ठावंतांची निर्धार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेदरम्यान शरद पवारांनी थेट हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधलाय. कोल्हापुरातल्या काही लोकांनी भूमिका बदलली, ते ईडीला सामोरे जातील असं वाटलं होतं, पण त्यांनी हिंमत दाखवली नाही. त्यांच्या भगिनींनी आम्हाला गोळ्या घाला असं ठणकावून सांगितलं होतं. मात्र त्यांच्या कुटुंबांच्या प्रमुखांनी भाजपसोबत जाणं पसंत केलं, असा जोरदार घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलाय. याच पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिले की नो कमेंट्स. आम्ही अजितदादांसोबत का गेलो हे याआधीही सांगण्यात आले. आमचा हा निर्णय पक्षाच्या विस्तारासाठी आहे. हा आमचा सामूहिक निर्णय आहे. याबाबतच्या चर्चा आमच्या दैवताबरोबर झाल्यात असं मुश्रीफ म्हणाले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सकाळी छत्रपती शाहू समाधी स्थळी भेट देऊन सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सकाळी छत्रपती शाहू समाधीस्थळी भेट देऊन सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. राष्ट्रवादीच्या निर्धार सभेच्या निमित्ताने शरद पवार 2 दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आज सकाळी त्यांनी कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी भेट देऊन अभिवादन केलं. यानंतर या ठिकाणी सुरू असलेल्या विविध कामांचा त्यांनी संबंधितांकडून आढावा घेतला. यावेळी विकासात अभिजित जाधव यांनी समाधीस्थळ आणि परिसरात आतापर्यंत झालेल्या आणि सुरू असलेल्या कामांची माहिती देऊन आढावा सादर केला. यावेळी त्यांच्यासोबत जितेंद्र आव्हाड, व्ही.बी. पाटील, आर.के. पवार, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, रामराजे कुपेकर, रोहित पाटील, अनिल घाटगे, नितीन पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप शिवसेनेला पाठिंबा देत सरकारमध्ये सहभागी झाले. यावरून विरोधी पक्षाच्या नेत्याकडून वारंवार टीका होते. या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप शिवसेनेला पाठिंबा देत सरकारमध्ये सहभागी झाले. यावरून विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून वारंवार टीका होत असते. या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रत्युत्तर दिले. छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा झाला. या मेळाव्यादरम्यान सुनील तटकरे यांनी टीका करणाऱ्या विरोधकांना सडेतोड उत्तर दिले. अजित पवारांनी महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी तो निर्णय घेतला असे तटकरे म्हणाले. अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयाची इंडिया आघाडीतील घटक पक्षाने देखील दखल घेतली आहे. आमच्या मूळ विचारांवर आम्ही ठाम आहोत. अजित पवारांनी महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी तो निर्णय घेतला असून केवळ खुर्चीसाठी घेतला नाही असंही तटकरे यावेळी म्हणाले. वेळ झाली आहे इथे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा तारा न्यूज. या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड. या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत ॲक्रोपोलिस सिस्टीम पुणे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. कोल्हापुरातील आपटेनगर येथील ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्याने शनिवारी कोल्हापूर शहरातील ए, बी व ई वार्डात आज अपुरा व कमी दाबाने पाणी पुरवठा करण्यात आला. ट्रान्सफॉर्मरचे दुरुस्तीचे काम कालपासून सुरू असल्याने आज ते काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. कोल्हापुरातील आपटेनगर येथील ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्याने आज कोल्हापूर शहरातील ए, बी व ई वॉर्डात अपुरा व कमी दाबाने पाणी पुरवठा करण्यात आला. ट्रान्सफॉर्मरचे दुरुस्तीचे काम कालपासून सुरू असल्याने आज ते काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. शहरातील ए, बी वॉर्ड अंतर्गत पाण्याचा खजिना वितरण शाखा, मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, संभाजीनगर, साळखेनगर, कात्यानी कॉम्प्लेक्स, रामानंद नगर, विजयनगर, पाचगाव, वर्षानगर, आर.के. नगर तसेच ई वॉर्ड अंतर्गत राजारामपुरी, शांतिनिकेतन परिसर, सम्राटनगर, प्रतिभानगर, यादवनगर, जागृतीनगर, कावळा नाका, रुईकर कॉलनी, शिवाजी पार्क, शाहूपुरी, पाचबंगला इत्यादी भागात अपुरा पाणी पुरवठा करण्यात आला. नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून सहकार्य करावे असं आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आलं. महाराष्ट्र शासनाने 2020 साली राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात वस्त्रसंहिता लागू केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 19 मंदिरांची विश्वस्तांनी त्या मंदिरामध्ये भारतीय संस्कृती अनुरूप वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांनी दिली आहे. कोल्हापुरातील मिरजकर तिकटी येथील श्री विठ्ठल मंदिर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महाराष्ट्र शासनाने 2020 साली राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात वस्त्रसंहिता लागू केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 19 मंदिरांच्या विश्वस्तांनी त्या मंदिरामध्ये भारतीय संस्कृती अनुरूप वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांनी दिली आहे. कोल्हापुरातील मिरजकर तिकटी येथील श्री विठ्ठल मंदिर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. इतकेच नव्हे तर देशातील अनेक मंदिरे, गुरुद्वारा, चर्च, मशिदी आणि अन्य प्रार्थनास्थळे, खासगी आस्थापने, शाळा, महाविद्यालय, न्यायालय, पोलीस आदी सर्वच क्षेत्रात वस्त्रसंहिता लागू आहे. त्याच धर्तीवर मंदिराचे पावित्र्य, शिष्टाचार, संस्कृती जपण्यासाठी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या बैठकीत बोलताना घनवट यांनी कोल्हापूरप्रमाणे यापूर्वी मुंबई, ठाणे, रायगड, नागपूर, अकोला, अमरावती, जळगाव, नाशिक, सोलापूर, अहिल्यानगर यासह कोकण विभागातील मिळून महाराष्ट्रातील एकूण 165हून मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे.
कोल्हापूर शहरातील 12, मलकापूर येथील 3, खुपरी येथील 3, तळंगदगे येथील 1 या मंदिरांसह जिल्ह्यातील 19 मंदिरांमध्ये ही वस्त्रसंहिता लागू करण्यात येणार असल्याचं सांगितलं. नमस्कार. करवीर निवासिनी आई महालक्ष्मीच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होऊन कोल्हापूर जिल्ह्यातल्या 19 मंदिरांनी श्री एकमुखी दत्त मंदिरासह 19 मंदिरांनी आजपासून ठरवलेलं आहे की कोल्हापूर जिल्ह्यातल्या मंदिरांमध्ये यापुढं वस्त्रसंहिता म्हणजे ड्रेस कोड लागू असणार आहे. कुठल्याही प्रकारची अशोभनीय, तोकडी, अंगप्रदर्शन करणारी वस्त्र, मग पुरुष असेल किंवा महिला असेल, यांनी अशा प्रकारची वस्त्र परिधान करून मंदिरात प्रवेश करू नये. भारतीय संस्कृतीनुसार जी काही सात्विक वेशभूषा आहे ती वेशभूषा परिधान करूनच मंदिरांमध्ये प्रवेश करावा. महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने संपूर्ण देशभरामध्ये सुरू असलेल्या अभियानाच्या अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 165हून अधिक मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू झालेली आहे आणि कोल्हापूर जिल्ह्याने सुद्धा या संदर्भात पुढाकार घेऊन येत्या 4 महिन्यांमध्ये कोल्हापूरमधल्या 100हून अधिक मंदिरांमध्ये अशा प्रकारची वस्त्रसंहिता लागू करण्यासाठीचा प्रयत्न या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व मंदिर विश्वस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना करणार आहेत. हर 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 जय श्रीराम. सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. या पत्रकार परिषदेला एकमुखी दत्त मंदिराचे पुजारी संतोष गोसावी, श्री रामनेश्वर महादेव मंदिराचे पुजारी अशोक भोरे आणि गौरीशंकर संगोळी, श्री उत्तरेश्वर महादेव मंदिराचे सुभाष सुर्वे, हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई आणि हिंदू जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक किरण दुसे उपस्थित होते. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी तारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. अवनी संस्था कोल्हापूर संचालित महिला आर्थिक सक्षमीकरण प्रकल्पाअंतर्गत कचरा वेचक महिलांसाठी कापडी पिशवी बनवणे प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं. या प्रशिक्षणात 13 कचरा वेचक महिलांनी सहभागी झाल्या होत्या. अवनी संस्था कोल्हापूर संचलित महिला आर्थिक सक्षमीकरण प्रकल्प अंतर्गत कचरा वेचक महिलांच्यासाठी कापडी पिशवी बनवणे प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं. या प्रशिक्षणात 13 कचरा वेचक महिला सहभागी झाल्या होत्या. कोल्हापूर जिल्ह्यातील कचरा वेचक महिला 25% कचरा वर्गीकरण करून पर्यावरणाला हातभार लावत आहेत. अवनी संस्था कोल्हापूर संचलित प्रशिक्षणात महिलांनी कापडी पिशवी बनवणे, मार्केटिंग, विक्री कसे करावे तसेच विविध नमुन्यांमध्ये कापडी पिशव्या बनवल्या. कचरा वेचक महिलांनी अर्चना आढी यांनी कचरा वेचक महिलांना कापडी पिशवी बनवण्याचं प्रशिक्षण दिलं. प्रशिक्षणार्थी महिलांनी तयार केलेल्या कापडी पिशव्या अवघ्या 5 रुपयापासून विक्रीसाठी उपलब्ध आहेत. कापडी पिशव्या खरेदी करून महिलांना रोजगार मिळवून द्यावा असं आवाहन अवनी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांनी केलंय. प्रशिक्षणासाठी 13 कचरा वेचक महिलांनी यामध्ये सहभाग घेतला होता. या कचरा वेचक महिला जिल्ह्यातील 14 कचरा वेचक वस्तीमध्ये कचरा वेचकांना प्रशिक्षण देणार असून 428 कचरा वेचकांना उपजीविका देणार आहे असं प्रशिक्षणावेळी कचरा वेचकांनी सांगितलं. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी तारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कोल्हापूर चेस असोसिएशनच्या वतीने पोद्दार इंटरनॅशनल स्कूल येथे आयोजित केलेल्या 7 वर्षाखालील मुलामुलींची राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धेच्या 6व्या फेरीनंतर मुलींच्या गटात मुंबईची गिरीशा पै 6 पैकी 6 गुण घेऊन आघाडीवर आहे. मुलांच्या गटात नागपूरचा स्वराज मिश्रा आणि मुंबईचा लक्ष दिघे हे दोघेजण 5.5 गुणासह संयुक्तपणे आघाडीवर आहेत. कोल्हापूर चेस असोसिएशनच्या वतीने पोद्दार इंटरनॅशनल स्कूल येथे आयोजित केलेल्या 7 वर्षांखालील मुलामुलींच्या राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धेच्या 6व्या फेरीनंतर मुलींच्या गटात मुंबईची गिरीशा पै 6 पैकी 6 गुण घेऊन आघाडीवर आहे. मुलांच्या गटात नागपूरचा स्वराज मिश्रा आणि मुंबईचा लक्ष दिघे हे दोघेजण 5.5 गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर आहेत. अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना आणि कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटना यांच्या मान्यतेने पोद्दार इंटरनॅशनल स्कूल यांच्या सहकार्याने चेस असोसिएशन कोल्हापूरने या स्पर्धा आयोजित केल्या आहेत. स्विस लीग पद्धतीने एकूण 8 फेऱ्यात ही स्पर्धा संपन्न होत आहे. आज झालेल्या 6व्या फेरीचे उद्घाटन एन्कोलॉजिस्ट डॉक्टर अश्विनी माने पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. आज मुलींच्या गटात पहिल्या पटावर 5 गुणांसह आघाडीवर असलेल्या मुंबईच्या गिरीशा पैने मुंबईच्या अनिष्का बियानीचा पराभव करून
6 गुणांसह निर्विवादपणे आघाडी घेतली आहे. नंदुरबारची नारायणी मराठे आणि ठाण्याची त्विषा नोविन 5 गुणांसह संयुक्तपणे द्वितीय स्थानावर आहे. तर चंद्रपूरची आबा फालके आणि भूमी धगधगे या दोघी 4.5 गुणांसह तृतीय स्थानावर आहेत. मुलांच्या गटात पहिल्या पटावर मुंबईच्या लक्षदिगेने 5 गुणांसह आघाडीवर असलेल्या ठाण्याच्या दर्श राऊतचा पराभव केला व 5.5 गुणांसह आघाडी घेतली आहे. दुसऱ्या पटावर अग्रमानांकित नागपूरच्या स्वराज मिश्राने रिधान अगरवालचा पराभव करून 5.5 गुणांसह संयुक्तपणे आघाडी घेतली. तर या होत्या आज दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी. पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत राहा तारा न्यूज.